मंडळी, सणावारांचे दिवस आहेत. आपण गोड पदार्थ बनवत असतो आणि त्यामध्ये वेलचीची पूड वापरत असतो. तर एकदम बारीक अशी वेलचीची पूड बनवण्यासाठी इथे मी 50 ग्रॅम हिरवे वेलची घेतलेल्या आहेत. या हाताने दाबून घ्यायच्या. एकदम गच्च असतील अशा वेलची घेऊन घ्यायचं. त्यानंतर एका कढईमध्ये अगदी मंद गॅसवरती 2 ते 3 मिनिट अगदी हलके डाग येईपर्यंत या वेलची भाजून घ्यायच्या. गॅसची फ्लेम मोठी करू नका, नाहीतर वेलची करपून जातील. छान वेलचीवर असे डाग आलेले आहेत. भाजून घेतलेल्या वेलची पुन्हा डिशमध्ये काढून घ्यायच्या आणि या संपूर्ण थंड करून घ्यायच्या. 10 मिनिटांमध्ये या संपूर्णपणे थंड होतात. या आता आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत. इथे मी साल न काढताच मिक्सरचं जे छोटं भांडं असतं त्यामध्ये वेलची घेतल्या. तुम्ही हवं तर साल काढून घेतलीत तरी सुद्धा चालेल. यावरती झाकण ठेवायचं आणि मिक्सरमधून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं. काय मस्त या वेलची पावडरचा सुगंध सगळ्या घरभर दरवत आहे. बघू शकता एकदम मस्त असं मी हे बारीक करून घेतलेलं आहे. यामध्ये कुठेही त्याच्या सालीच्या काड्या राहिलेल्या नाही. काचेच्या किंवा स्टीलच्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं. महिनाभर काय 2 महिने सुद्धा आरामात टिकतं. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.